नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. राघव आणि राणी केक कट करण्यासाठी एकत्र येतात तर सिंधू हा सर्व प्रकार व्हिडिओ कॉल वरती बघत असते आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात आणि ती मंगेशला विचारते की बघ, तुला वाटत होतं ना की राघवचं माझ्यावर प्रेम आहे. मात्र त्यावर मंगेश काहीच उत्तर देत नाही. तर इकडे राघव मध्येच राणीचा हात सोडून देऊन मात्र ते बघून सर्वांनाच वाईट वाटतं. त्यावर राणी राघवला विचारते काय झालं आणि त्यावर राघव सावी आणि विनूला आवाज देत त्यांच्याजवळ बोलावून घेतो आणि तो राणीला सांगतो की आपण सर्वजण मिळून केक कट करूयात. मात्र राणीला ही गोष्ट अजिबात आवडत नाही. मात्र राघवच्या आनंदासाठी ती हो म्हणते. तर सावी आणि विनू त्या केक कडे बघून म्हणत असतात की किती छान केक आहे ना. आणि त्यानंतर सावी तो केक घेण्यासाठी त्याचा हात पुढे करते. मात्र त्यावेळेस रुक्मिणी तिच्यावर ओरडते आणि म्हणते की आणि ते बघून सर्वांना धक्काच बसतो. तर सावी खूप घाबरलेली असते. तर त्या पार्टीसाठी आलेली एक बाई रुक्मिणीला म्हणते की ठीक आहे ना, ती लहान मुलगी आहे, तिला जर केक हवा असेल तर तिला घेऊ द्यात. त्यावर रुक्मिणी म्हणते की लहानपणीच मुलांना शिस्त लावायला पाहिजे. तुझ्या आईवडिलांनी तुला लहानपणी शिस्त नाही लावली का? आणि त्यावर ती बाई हो म्हणते. तर रुक्मिणी रागातच सावीकडे बघते तर सगळ्या पाहुण्यांसमोर म्हणते की हिला हिच्या आईने शिस्तच लावली नाही. जशी खान तशी माती. तर रुक्मिणीचे सर्व बोलणं इकडे सिंधू ऐकत असतो. मंगेशही व्हिडिओ कॉलवर ऐकत असतो. तर तुझ्या म्हणत असते की वहिनी साहेब, तुम्ही अगदी बरोबर बोललात, ही मुलगी आहेच आगाऊ. आणि त्या दोघींचे बोलणं ऐकून मात्र राघव खूप चिडतो. तर अन्वी सुद्धा म्हणत असते की ती आता लहान मुलगी आहे आणि एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही का? तुम्ही तिला शांतपणे समजावून सांगितलं असतं तर चाललं असतं आणि सगळ्यांसमोर तिच्यावर ओरडण्याची काहीही गरज नाही. मात्र तरीही रुक्मिणीला कळत नाही आणि ती सावीला वाटेल ते बोलत असते आणि त्यामुळे सावी रडू लागते. आणि शेवटी राजश्री बोलते की वहिनी, तुम्ही काय बोलता, लहान आहे ना ती, तिच्याशी थोडं प्रेमाने बोला. मात्र रुक्मिणी म्हणते की या मुलीशी मी प्रेमाने बोलू शकत नाही आणि मुळात ही मुलगी मला इथे नको होती आणि उगाच राघव आणि विनूच्या हट्टामुळे मी तिला इथे ठेवून घेतलं. ही मुलगी आणि हिची आई अपशकुनी आहेत. हे ऐकून मात्र सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. दुसरीकडे सिंधू मंगेशला म्हणत असते की मला ताबडतोब घरी जायला हवं. तू ऐकलंस ना, त्या सावीला अपशकुनी म्हणाल्यात. त्यावर मंगेश म्हणतो की सिंधू, जर तू आता तिथे गेलीस तर त्या तुझाही अपमान करतील. पण त्यावर सिंधू म्हणते की माझा अपमान केला तर मी एक वेळेस सहन करेल, पण सावीचा अपमान मी सहन करणार नाही. त्यानंतर ते लगेच घरी जाण्यासाठी निघते. मंगेश काळजी करत असतो. इकडे सावी रुक्मिणीला विचारत असते की तुम्ही मला अपशकुनी का म्हणाल्यात? आणि माझी आई म्हणते की अपशकुनी हा शब्द चांगला नाही. मात्र त्यावर रुक्मिणी म्हणते की तू मध्ये मध्ये बोलू नकोस. आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की वहिनी, काहीही चुकीचं बोलली नाही ती, तू हा शब्द वापरायला नको होता. राजश्री सुद्धा रुक्मिणीला समजवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र रुक्मिणी काही गप्प बसत नाही. ती सगळ्या पाहुण्यांसमोर सावीचा अपमान करते. त्यामुळे सावी रडू लागते. तर राघव पटकन तो केक कट करतो. त्याला एकट्याला केक कट करताना बघून राणीला वाईट वाटते आणि त्यानंतर राघव पटकन केक कट करतो आणि सावीला भरवण्यासाठी जातो. मात्र सावी खूप नाराज झालेली असते आणि ती रडतच राघवकडे बघत असते. तर राघव तिला म्हणतो की प्लीज सावी, माझ्यासाठी हा केक खा. आणि नाईलाजाने सावी तो केक खाते आणि त्यानंतर राघव विनूला सुद्धा केक भरवतो आणि केक कसा आहे ते विचारतो. मात्र ते दोघेही काहीच उत्तर देत नाही. त्यामुळे त्या दोघांना हसवण्यासाठी राघव म्हणतो की अरे बापरे, कोणीतरी खूपच रागवलं आहे. पण आता सावीला विचारण्यापेक्षा आता आपण तिच्या पोटाला विचारूयात, त्याला केक कसा वाटला. आणि तो सावीच्या पोटाला कान लावून म्हणतो की पोटा, तुला केक आवडला का? आणि त्यानंतर तोच आवाज बदलून म्हणतो की हो, मला केक खूप आवडला. आणि ते बघून मात्र सावी आणि विनू खूप हसू लागतात. मात्र राघवही खुश होतो आणि त्यानंतर तो दोघांना पुन्हा एकदा केक भरवतो. आणि त्यामुळे हे बघून सर्वांना किंवा रत्नाकर आणि अन्वीलाही खूप आनंद होतो. आणि राणीला मात्र खूपच वाईट वाटत असते आणि हे राघवच्या लक्षात आल्यावर तो तिची माफी मागतो. मात्र रुक्मिणी मध्येच म्हणते की आधी वाटेल ते आधी असं वागायचं आणि नंतर सॉरी म्हणायचं. तर ऋतुजा सुद्धा म्हणत असते की अगदी बरोबर बोलल्यात वहिनी,
साहेब आणि सगळं काही हे या मुलीमुळे होत आहे. त्यामुळे राघव त्या दोघींवर मोठ्याने ओरडतो. त्यामुळे त्या दोघीही गप्प बसतात. राघव राणीला म्हणत असतो की बघितलं ना, याच कारणामुळे मी तुला सांगितलं होतं ना, आपण पार्टीत बोलाबायला नको. आणि ते ऐकून मात्र राणी सुद्धा खाली मान घालते. आणि त्यानंतर राघव आणि राणी पुन्हा एकदा एकत्र केक कट करतात आणि एकमेकांना केक भरवतात. त्यामुळे सर्वांनाच आनंद होतो. आणि त्यानंतर राणी सावी आणि विनूलाही केक भरवते आणि राघव तिचे आभार मानतो. राणी म्हणते की राघव जसा माझ्यासाठी विनू आहे तसा सावी सुद्धा. आणि राणीचं ते बोलणं ऐकून मात्र राघव खूपच खुश होतो आणि तो तिला विचारतो की तुला बोल, तुला काय गिफ्ट पाहिजे माझ्याकडून. मात्र राणी म्हणते की काहीच नको, कारण आजपर्यंत तू माझ्यासाठी जे काही केलं आहे ना ते खरंच खूप मोठं आहे. आणि त्याच वेळेस अन्वी म्हणते की ही पार्टी किती, आता इथे सिम्मा हवी होती आणि तिच्यासारखी पार्टी कोणीच अरेंज करू शकत नाही. तुम्हाला आठवतंय ना माझ्या बर्थडेची पार्टी तिने किती छान अरेंज केली होती. आणि त्यावेळेस सगळ्यांनाच तो क्षण आठवतो. मात्र कोणीही काही बोलत नाही. तर अन्वी मुद्दाम म्हणत असते की सिम्मा खरंच बेस्ट आहे. आणि ते ऐकून राणी खाली मान घालते. तर रुक्मिणी रागातच अन्वीकडे बघत असते. मात्र अन्वी काही गप्प बसत नाही आणि ती म्हणते की जे खरं आहे तेच मी बोलते. आणि मग त्यानंतर ती राघवला डायरेक्ट डान्स करण्याचा आग्रह करत राघव तिला नकार देत असतो. आणि त्यानंतर तो मनाशी म्हणतो की माझी कितीही इच्छा नसली तरी मला मधूसाठी हा डान्स करावयाचा आहे. आणि तिने माझ्याकडे कोणतंही गिफ्ट मागितलं नाही. आणि मग त्यानंतर तो नाईलाजाने मधू जवळ जातो आणि तिला सुद्धा डान्स करावयाला सांगतो. त्यामुळे राणी खूप खुश होते. आणि त्याच वेळेस ऋतुराज राघवकडे गुलाबाचं फूल देतो. आणि ते फूल मधूला देण्यासाठी राघव गुडघ्यांवर बसतो आणि सर्वजण त्या दोघांसाठी टाळ्या वाजवतात. आणि तेवढ्यात तिथे सिंधू त्या ठिकाणी येते आणि मोठ्याने सावी असं ओरडते. आणि त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसतो आणि घरातील सर्वांना आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात. तर पार्टीसाठी आलेले पाहुणे एकमेकांना विचारत असतात की अरे ही सिंधू आहे ना राघवची पहिली बायको. आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की हो. त्यानंतर एक बाई रुक्मिणीला विचारते की सिंधू जिवंत असताना तुम्ही राघवचं दुसरं लग्न कसं काय केलं. आणि त्यावेळेस रुक्मिणी सगळ्यांना मोठ्या आवाजात सांगते की त्या अपघातामध्ये आमची सून मरण पावली अशीच बातमी आम्हाला मिळाली होती. आणि या मुलीने सुद्धा ती जिवंत आहे ही गोष्ट आम्हाला कळवली नाही. आणि त्यामुळे आम्हाला राघवचं दुसरं लग्न लावून द्यावं लागलं. आणि ते ऐकून मात्र राणी खाली मान घालते. तर राघव हा सिंधू सोबत बोलण्यासाठी निघतो. तर रुक्मिणी त्याला थांबवत म्हणते की आज तुझं आणि राणीचं रिसेप्शन आहे आणि तू त्या राणी सोबत राहा. त्या सिंधू सोबत काय बोलायचं मी आणि ऋतुजा बघून घेऊ. आणि त्यानंतर या दोघी जणी सिंधू जवळ जातात आणि तिला विचारतात की तुला इथे येण्याची काय गरज होती, मगाशी मोठ्या तोऱ्यात सांगून गेली होती ना की रिसेप्शन संपल्यानंतरच मी परत येईल. त्यावर सिंधू म्हणते की तुम्ही माझ्या मुलीवर जे काही बोललात ना ते ऐकलंय मी. आणि ते ऐकून मात्र ऋतुजा खूपच घाबरते. तर सिंधू रुक्मिणीला विचारते की माझ्या मुलीला अपशकुनी बोलायची हिंमत तरी कशी झाली तुमची, तुम्ही तिला असं कसं बोलू शकता, तुम्हाला सावी लहान आहे हे सुद्धा तुम्हाला समजत नाही का. मात्र त्यावर रुक्मिणी म्हणते की हो बोलले मी तिला, अपशकुनी तर काय झालं. तिचं ते बोलणं ऐकून मात्र सिंधू खूप चिडते. आणि त्याच वेळेस राजश्री तिथे येते आणि ती त्यांचा हा वाद थांबवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र ऋतुजा म्हणते की राजश्री वहिनी आम्ही तर काहीच बोललो नाही, ही सिंधू उगाच आमच्याशी वाद घालत आहे. आणि त्यानंतर सिंधू राजश्रीला सुद्धा विचारते तुमच्या मुलाने आणि सुनेने हट्ट करून सावीला इथे थांबून घेतलं होतं ना, जेव्हा या तिचा अपमान करत होत्या तर तुम्ही काहीच का नाही बोलल्या, गप्प का बसल्यात. आणि त्याच वेळेस राघव तिथे येत म्हणतो की डॉक्टर सिंधू तुम्हाला जे काही माहिती मिळाली आहे ती अर्धवट आहे. सावीचा अपमान करणाऱ्या लोकांना माझ्या पद्धतीने चांगलं सुनावलं आहे. विश्वास नसेल तर तुम्ही सावीला विचारा. आणि त्याच वेळेस सावी तिथे येते आणि ती सिंधू बघून खूप खुश होते. ती तिला मिठी मारते. तर सिंधू तिला विचारते की बाळा तू ठीक आहेस ना. त्यावर सावी सांगते की हो आई, विनूची मोठी आजी माझ्यावर ओरडली मात्र पोलीस काकांनी तिला चांगलं सुनावलं, माझी बाजू घेतली. आणि ते ऐकून सिंधू राघवकडे बघतच राहते. तर विनू म्हणत असतो की डॉक्टर काकू तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, सावीचा मोठा भाऊ तिच्या सोबत आहे, तिला काही त्रास होणार नाही. विनूचं ते बोलणं ऐकून सिंधूला
सिंधूला मात्र आनंद होतो आणि मग त्यानंतर विनू आणि सावी सिंधूला पार्टीमध्येच थांबण्याचा आग्रह करतात. सावीसाठी सिंधू सुद्धा होकार देते. या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत पार्टीमध्ये राणी ड्रिंक करते आणि त्याच नशेत ती सगळ्यांना म्हणते की सिंधू राघवची बायको होती, पण एक्स बायको, पण आता राघवने माझ्यासोबत लग्न केलं आहे आणि जर आता आमच्या दोघांच्या मध्ये कुणी आलं तर मी त्याला ढकलून देईल. राणीचं ते विचित्र वागणं आणि बोलणं ऐकून सगळ्यांनाच मात्र मोठा धक्का बसलेला असतो. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.